महाराष्ट्रातील तमाम महिला खुश होतील अशी एक योजना मुख्यमंत्र्यांनी 1 जुलैपासून अंमलात आणलेली आहे. तिचं नाव आहे माझी लाडकी बहीण. या योजनेमुळं आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वसाधारण गटातील महिलांना दरमहा 1500 म्हणजेच वर्षाकाठी 18,000 रुपयाचा लाभ होणार आहे. तर या योजनेमध्ये सुरुवातीला सरकारनं काही अटी आणि नियम लागू केलेले होते. आता त्याच्यामध्ये त्यांनी थोडे बदल केलेले आहेत. पूर्वी 5 एकर जमीन ज्याच्याकडं आहे त्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार नाही, किंवा त्या कुटुंबात 5 एकर जमीन कोणाच्या नावावर असेल तर त्यांनाही लाभ मिळणार नाही, असा एक नियम होता. पण शासनाने तो नियम बदलून ती अटच रद्द करून टाकलेली आहे. अर्ज भरत असताना याचा लाभ कुणाला मिळणार आहे आणि याचा लाभ कुणाला मिळणार नाही हेही जरा महिलांनी समजून घेणं आवश्यक आहे. तर आता याचा लाभ कुणाला मिळणार आहे ते आपण सुरुवातीला बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर कुणाला लाभ मिळणार नाही तेही सांगता येईल. तर याच्यामध्ये पात्र होण्यासाठी तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडं आधार कार्ड हवं, शाळा सोडल्याचा दाखला हवा आणि शासनाचं हमीपत्र भरून द्यायला हवं. उत्पन्नाच्या दाखल्याची तुम्हाला गरज लागणार नाही जर तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर. आता याच्यामध्ये सरकारनं असंही निदर्शनाला आणून दिलेलं आहे सर्व महिलांच्या की याचा लाभ कोणाला मिळणार नाही, तर ज्यांच्याकडं स्वतःच्या अथवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहनं आहे ट्रॅक्टर वगळून, किंवा जे करदाता आहेत जे इन्कम टॅक्स भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत अशाही व्यक्तींना याचा लाभ मिळणार नाही, किंवा त्यांच्या कुटुंबातील जरी कोणी सरकारी कर्मचारी म्हणून असेल किंवा कार्यरत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तेव्हा अर्ज भरत असताना सर्व महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की आपण अर्ज भरण्यासाठी पात्र ठरणारे लाभार्थी आहोत का, आणि जर आपण पात्र ठरणारे लाभार्थी आहोत तर मात्र तुम्ही पटकन अर्ज भरून टाका. 31 ऑगस्टपर्यंत शासनानं तुम्हाला मुदत 2 महिन्याची वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळं अर्ज पटकन जरी भरत असलात तरी योग्य ती कागदपत्र तुम्ही जोडत आहात का, कागदपत्रामध्ये काही कमतरता तर नाही ना, कागदपत्र एक्स्ट्रा एखादं जोडावं तर लागणार आहे का, याच्यासारखे अनेक छोटे मोठे प्रश्न तुम्हाला भेडसावू शकतात. तर कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं कागदपत्र तुम्ही जमा करा. तुमचं आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, जन्माचा दाखला लागणार आहे आणि सरकारचं हमीपत्र लागणार आहे. तुमचं मतदान ओळखपत्र असलं तरी चालेल, किंवा तुमच्या पतीचं 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र असलं तरी चालू शकणार आहे. तर हा अर्ज भरल्यानंतर समजा तुम्ही जुलै महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरला तरी देखील तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे पैसे भेटणार आहेत. समजा शासनाकडून पैसे विलंबानं म्हणजे सप्टेंबरमध्ये आले तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याचे पैसे भेटणार आहेत. त्यामुळं माझाच फॉर्म आत्ता लगेचच भरला पाहिजे असा अट्टास धरू नका, किंवा अशा प्रकारची कुठलीही गडबड करू नका जेणेकरून इतर महिलांना पैसे मिळतील पण तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. तर तुम्ही अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा, किंवा जे अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरणार आहेत त्यांच्याकडे वेळ मागून घ्या आणि त्या वेळेमध्ये तुम्ही शांत डोक्याने सावकाशपणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुमचा अर्ज भरू शकता. किंवा तुम्हाला तेही जमत नसेल, ऑफलाईन अर्ज भरायला जमत नसेल तर ऑनलाईनची सुविधा तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी शासनानं नारी शक्ती नावाचं ॲप
मोबाईलवरती दिलेला आहे, त्या नारी शक्ती ॲप डाउनलोड करून त्याच्यामधून तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे ज्या पात्र आहेत त्या सर्व महिलांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली स्वतःची आर्थिक उन्नती करावी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत शेअर करा. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओविषयी काही तुमची मतं असतील तर आम्हाला खाली नक्की कमेंट करा. धन्यवाद.